नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट छान कुरकुरीत शंकरपाळ्या कशा तयार करायच्या त्यासाठी इथे मी मैदा घेतलाय। हा 3 कप मैदा आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो मैदा आहे हा। आता सर्वात प्रथम आपण अर्धा किलो मैद्यासाठी 1 कप साखर घेतली आहे, ती आपण आधी विरघळून घेऊया। 1 कप साखरेसाठी इथे मी 1 कप दूध घेतले। आता यामध्ये ही साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे। या शंकरपाळ्यांमध्ये आपण तूप किंवा मोहन काही घालणार नाही आहोत, एका वेगळ्या प्रकारे करणार आहे मी शंकरपाळ्या आज। आता आपण साखर विरघळवून घेतली आहे। या पिठात आपण घालूया थोडंसं चवीपुरतं मीठ, आणि आता आपण घालणार आहोत यामध्ये अर्धा कप तेल। हे साधं तेल आहे, गरम किंवा उकळलेलं तेल नाहीये। आपण हे यामध्ये घालूया आणि आता सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचे। हे असं व्यवस्थित असं दोन्ही हातावर घेऊन चोळून घ्यायचे, म्हणजे अगदी सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागतं। तर हे बघा, हे व्यवस्थित पिठाला तेल सगळं मळून झालेलं आहे। आता हे जे आपण साखर घालून दूध केलंय तयार, ते हळूहळू घालून पीठ मळून घ्यायचे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचे। हे बघा, हे थोडंसं पाणी उरलेलं आहे, दूध ते सुद्धा घेऊया आपण। हे सगळंच्या सगळं आपण याला वापरलंय, त्यामुळे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। थोडं जर तुमचं पीठ पातळ झालं तर थोडासा मैदा घालायला हरकत नाही, पण जास्त घालायचं नाही, नाहीतर मग सगळंच प्रमाण चुकेल। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे एवढं मऊ करायचं आहे, अगदी फार पातळ नाही करायचं। आता हे झाकून 15 मिनिटं ठेवून देऊया आणि मग करायला घ्यायचे शंकरपाळे। हे बघा, 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ छान भिजलंय अगदी। आता याचे गोळे करून घेऊया। आता सगळ्या चपात्या आपल्या लाटून झालेल्या आहेत, आपण कापायला घेऊया। तुम्हाला जशा जेवढ्या साईज मध्ये कापायच्या असतील तशा तुम्ही कापू शकता। आता मी चौकोनी नाही करणार आहे, डायमंड शेप करणार आहे। हे बघा, हे साईडचं जे बारीक बारीक आहेत ते सगळं काढून टाकायचे आहेत। ज्या व्यवस्थित शेप मध्ये आहेत त्याच घ्यायचे आहेत फक्त। मी हा आता एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल अगदी कडकडीत नाही करायचंय, नाहीतर मग लगेचच लाल होतात। आपण ह्याला पीठ नाही लावले तरीही ह्या खाली चिकटलेल्या नाही आहेत बघा। एवढं पीठ घट्ट भिजवायचे। असेच सगळ्या शंकरपाळ्या एकदा चपात्या करून ठेवल्या की पटापट एकीकडे तळता तळता आपल्याला ह्या कापता येतात। आता हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपण त्या शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। तर त्या हळूहळू स्वतःच सुटतात बाजूला, चिकटल्या असल्या तरी। हे बघा, आता अशा छान ढवळून व्यवस्थित हलवून सगळ्या बाजूने त्या तळून घ्यायचे। गॅस मीडियम, लो टू मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर मग त्या लगेचच अगदी लाल होतात। हे बघा, झालेले आहेत तळून। आपण काढून घेऊया। अशाच बाकीच्याही तळून घेऊया आपण।
या बघा आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. तूप किंवा कसा मोहन न घालता आपण ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत कच्चं तेल घालून. मी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा दोन्ही खाताना अगदी मजा येते. चहा बरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतात. अशाच टी टाईम किंवा सकाळी चहा उठल्यावर चहा बरोबर अतिशय सुंदर लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि हे परफेक्ट प्रमाण आहे. व्यवस्थित गोड होतात. ह्याच्यापेक्षा जास्त गोड घालायचं नाही. हे अगदी व्यवस्थित गोड आहे. एवढंच प्रमाण घालून तुम्ही करा. अगदी छान होतील शंकरपाळ्या. आणि पातळ लाटायच्या, जाडजाड नाही ठेवायच्या. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.